नमस्कार मित्रांनो, आज आपण आलोय रायगडावर भवानी टोकावर आणि हे बघा भवानी मंदिर आहे. आणि तुम्ही पाहू शकताय ही जी फुलं आहेत ती फक्त इथंच आलेली आहेत, म्हणजे दुसरीकडे कुठं आम्ही बघितली कड्यावर कुठेच दिसली नाही. आणि मी असा विचार केला की ही फुलं तोडून आपण देवीच्या चरणी वाहू, पण निसर्गाने देवीच्या चरणी वाहिलेली फुलं आहे ती. पावसाळ्यात भवानी टोक आणि तिथून दिसणारा हा परिसर पाहण्याची खूप इच्छा होती. अखेर या वर्षीच्या रायगड वारीत ती पूर्ण झाली. दुर्गराज रायगडावर जसं शिरकाई देवीचं मंदिर आहे, तसंच गडाच्या पूर्वेकडील टोकाला भवानी टोकाच्या परिसरात भवानी देवीचं प्राचीन आणि स्वयंभू देवस्थान आहे. श्रीदेवी भवानी राजहुडा असा या देवस्थानाचा ऐतिहासिक उल्लेख सापडतो. पण छत्रपती शिवाजी महाराज स्वतः इथे दर्शनासाठी येत असत याचा ठोस समकालीन पुरावा उपलब्ध नाहीये. जाणकारांनी याच्यावर प्रकाश टाकावा. श्री जगदीश्वर मंदिराच्या पूर्वेकडील बाजूने पाय वाटेवर साधारण 20-25 मिनिटं चालल्यानंतर ही पाटी दिसते. समाधी स्थळाच्या जागेवरून तुम्ही जर चालत चालत इकडे आलात या साईडला तुम्हाला वाट दिसेल. तिथून मग हा बोर्ड दिसेल, त्याच्यावर लिहिलेलं आहे भवानी टोक, भवानी पॉईंट, सावधान पुढे जाणे धोक्याचे आहे. खूप जुनी वॉर्निंग आहे. त्याच्या पुढे तुम्हाला तिकडे ते रेलिंग दिसत असतील तर ते जे रेलिंग आहेत ते खालपर्यंत आहेत, तिथून तुम्ही जाऊ शकता. फक्त रेलिंगवर जास्त जोर नका देऊ. याआधी इथे येणाऱ्या वाटेवर बॅरिकेडिंग नव्हतं, तेव्हा इथे पोहोचणाऱ्या या पाय वाटेवर जो थरार मी अनुभवला होता त्याची आठवण आजही सोबत आहे. आता इथे बॅरिकेडिंग असल्याने बराचसा धोका कमी झाला आहे. तरीही आपल्या आणि दरीमध्ये फक्त ही एकच बॅरिकेडिंग आहे याचं भान ठेवूनच या वाटेवरून पुढे जावं लागतं. देवीच्या जागेवर आतमध्ये एक लहानसा देव्हारा आहे. गुहेच्या वरच्या भागात शेंदूर लावलेला दिसतो. जागा छोटी आहे, पण त्यातली श्रद्धा मोठी वाटते. आणि कदाचित म्हणूनच इथे आल्यावर सुरुवातीला दिसलेली ही फुलं पुन्हा पुन्हा लक्षात राहतात. फुलं तोडून देवीच्या चरणी वाहण्यापेक्षा निसर्गानेच ती तिच्या चरणी वाहिलेली पाहणं मला जास्त सुंदर वाटतं. इथून समोर दिसणारे हे अशक्य सुंदर सह्याद्रीचे नजारे, पावसाळ्याच्या ढगांनी वेढलेला हा परिसर आणि एकूणच हा अनुभव खूप समृद्ध करणारा आणि समाधान देणारा आहे. रायगडावर आपण इतिहास पाहायला येतो हे खरं, पण अशा जागांवर असलो की जाणवतं काही ठिकाणं फक्त पाहायची नसतात, तर ती अनुभवायची असतात.